आज सकाळपासून बदलापूर शहरामध्ये विजेचा खेळ खोळंबा सुरू असल्याची माहिती आपल्यापर्यंत येते आहे। नमस्कार, मी स्वप्नाली, तुम्ही बघत आहात आपले बदलापूर। लाईट का नाही आहे, वीज का नाही आहे, या संदर्भात आज आपण आता महत्त्वाचे अपडेट्स जे आहेत या लाईव्हच्या माध्यमातून घेणार आहोत। काल देखील आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये काही मेसेजेस जे आहेत फॉरवर्ड केले होते, सूचना देखील दिल्या होत्या की महावितरणाकडून आज सकाळपासूनच जे आहे वीज नसणार आहे असे मेसेज आपल्याला भेटत आहेत। तर काय आहे ते आपण सर्वप्रथम बघून घेणार आहोत। सर्व सन्माननीय वीज ग्राहक यांना कळवण्यात येते की उद्या दिनांक म्हणजेच आज 7 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 6 ते सकाळीच लिहिलं होतं इथे 8:30 पर्यंत म्हणजे 8:30 पर्यंत जे होऊ शकतं साधारणतः रात्रीचे 8:30 पर्यंत पडघा लाईन मेंटेनन्ससाठी बंद राहणार आहे। त्यामुळे मोरवली सबस्टेशन बंद असल्यामुळे फीडर नंबर 15 इनकमर वरील उच्चदाब वाहिनीवरील बंद राहणार आहे। त्यामुळे श्रीजी, निर्वाणा, ठाणेकर, कल्प सिटी, कात्रपपाडा, कात्रपगाव, योगेश्वर टॅब, प्रांजी टॅब, गणेश घाट, अष्टविनायक वास्तू प्रकल्प, श्रीनिवास बिल्डिंग, कार्मेल शाळा, चिखलोली गाव, डी मार्ट, चिखलोली पाडा, पवार सेक्शन, ठाकूरपाडा या परिसरामध्ये विद्युत पुरवठा प्रवाह जो आहे बंद राहणार असल्याची माहिती आपल्यापर्यंत आली होती। महावितरण बदलापूर पूर्व या विभागासाठी ही जी आहे माहिती महावितरणाकडून बघायला मिळाली। मात्र नेहमी असं होतं की बदलापूर पूर्वच्या सूचना दिल्या जातात आणि बदलापूर पश्चिम साईडची देखील वीज जी आहे ती घालवली जाते आणि आज देखील तसंच झालेलं आहे। बदलापूर पूर्वच्या सूचना देण्यात आल्या होत्या, मात्र बदलापूर पश्चिम परिसरामध्ये देखील अनेक परिसरांमध्ये आज सकाळपासून वीज नसल्यामुळे आपण बघत आहात की आज रविवार आहे, सुट्टीचा दिवस आहे, नोकरदार वर्ग आज घरी असतो आराम करण्यासाठी। मात्र सकाळपासून वीज नसल्या कारणामुळे संताप जो आहे नागरिकांमध्ये व्यक्त होतो आहे। कुठल्या परिसरामध्ये लाईट नाही आहे ते आपण बघणार आहोत। 8:30 वाजेपर्यंतचा टाइम देण्यात आलेला आहे, आता फक्त 3:45 झालेले आहेत, म्हणजे अजून 4 ते 4.5 तास वीज जी आहे आपल्याला वाट बघावी लागेल। मात्र हा जो टाइम आहे एक टेंटेटिव्ह टाइम देण्यात आला आहे 8:30। जर लवकर याचं काम पूर्ण झालं तर आपल्याला जे आहे लवकर विजेची समस्यापासून जे आपल्याला गेलेली मिळेल आणि लवकर जी वीज आपल्याला आलेली दिसेल। कुठल्या विभागांमध्ये लाईट नाही आहे, वीज नाही आहे, आम्हाला जरा कमेंट सेक्शनच्या माध्यमातून तुम्ही देखील नक्कीच सांगत चला। वीज जी आहे आपल्याला ठीक आहे, आपण लवकरच जे आहे हा व्हिडिओ फॉरवर्ड करूया जेणेकरून नागरिक जे आहे आपल्या सोबत कनेक्ट होतील आणि त्यांच्या परिसरामध्ये लाईट आहे की नाही, वीज आहे की नाही आपल्यापर्यंत जी आहे माहिती पोहोचणार आहे। आता सध्या आपण पनवेल हायवेला आहोत आणि या ठिकाणचे देखील आपण काही महत्त्वाचे अपडेट घेणार आहोत। जसं की पनवेल हायवे आपण बघत होतात गेल्या कित्येक दिवसांपासून, कित्येक महिन्यांपासून जे आहे पनवेल हायवे हा रस्ता जो आहे सुसज्ज आपल्याला बघायला मिळाला, मात्र याच ठिकाणी अत्यंत काळोख होता, अंधार होता। आता जर आपण बघत असाल तर इथे स्ट्रीट लाईट जे आहे पथदिव्यांचं व्यवस्था करण्यात येते, पथदिवे जे लावण्याचं काम सध्या सुरू आहे। अनेक जो रस्ता आहे हा पथदिव्यांचा लावले जात आहे, पथदिवे इथे जर आपण बघत असाल तर संपूर्ण रस्त्यावर जे आहे आपल्याला पथदिवे लावलेले दिसत आहेत। त्याचमुळे पनवेल हायवेला जो आता अंधार होता तो काही दिवसांमध्ये आपल्याला नाहीसा झालेला दिसेल, उजेड दिसेल इथे। परंतु आता सुद्धा महावितरण जे आहे त्यांचा हा जो कारभार सुरू आहे त्यामुळे संपूर्ण बदलापूरमधील जी जनता आहे, नागरिक आहेत, ते सध्या संताप व्यक्त करतायत, कारण आजची परिस्थिती नसून हे नेहमीची जी आहे अशीच परिस्थिती आपल्याला बघायला मिळत आहे। बदलापूरमध्ये खूप दिवसांपासून जे विजेची अशाच समस्या होत असतात। कालच आपण बघितलं गणरायाचं विसर्जन काल झालं, गणपती बाप्पाचे विसर्जन झाले आणि तोपर्यंत जे आहे थोड्याफार प्रमाणामध्ये वीज कमी प्रमाणात जात होती, मात्र विसर्जन झालं आणि लगेच आज जे आहे आपल्याला पुन्हा एकदा विजेची तीच समस्या बघायला मिळते आहे। त्यामुळे संपूर्ण बदलापूरकरांमध्ये नाराजीचं वातावरण आहे। काही कमेंट्स आलेले आहेत तर ते आपण बघणार आहोत। आता त्यापूर्वी जर तुम्ही बघत असाल तर या संपूर्ण बदलापूर पनवेल हायवेच्या या जो परिसर आहे इकडचा पथदिवे अर्ध्या परिसरामध्ये लागलेले आहेत आणि अर्धा जो परिसर आहे तिथे पथदिवे हे लवकरच आता लागतील असं सांगण्यात येत आहे। तिकडे देखील पथदिव्यांचं काम जे आहे आपल्याला झूम करून बघा जरा, सगळं जे आहे काम आपल्याला चालू दिसतंय। आपण काही प्रतिक्रिया जे आहेत ते आपल्याला आलेले त्या बघूया। चैतन्य संकुल या ठिकाणी देखील लाईट गेलेली आहे। चैतन्य संकुलला लाईट आली नाही का अजून आम्हाला कमेंट करून सांगा। त्यानंतर
आपटेवाडी मध्ये सुद्धा लाईट गेलेली आहे. ओके. आणि हा आपटेवाडीमध्ये सुद्धा लाईट नाहीये, दर्शना मॅडम बोलतायत. त्यानंतर साम्या बोलतायत की पाटीलपाडा सालसर नगर इथे सुद्धा लाईट नाहीये. ओके. तर प्रत्येक ठिकाणी प्रशांत सर बोलतायत की खरवई गोपाल लेन मध्ये सुद्धा लाईट नाहीये, खरवईमध्ये सुद्धा लाईट नाहीये अशी देखील माहिती मिळते आहे आपल्याला. 8:30 वाजेपर्यंत विजेची ही समस्या दूर होईल असं सांगण्यात येत आहे की 8:30 वाजता वीज येईल असं. काय अजून? ओके. भोसले नगरमध्ये देखील लाईट नसल्यामुळे जे आहे त्या ठिकाणी दुरुस्तीचं काम सकाळी सुरू होतं आणि त्यामुळे सकाळपासूनच जे त्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये देखील लाईट नव्हती. अर्धा तास सांगितलं होतं कात्रप परिसरामध्ये तात्पुरती लाईट, परंतु सकाळपासूनच जे आहे सकाळपासून लाईट गेली आहे तर आतापर्यंत लाईट आलेली नाही आहे. बदलापूर पूर्व सोबतच बदलापूर पश्चिम मध्ये देखील अनेक परिसरांमध्ये आपल्याला वीज नाही असं दिसतंय. तुम्ही हा लाईव्ह कुठून बघत आहात आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्कीच सांगत चला. आज सुट्टीचा दिवस आहे आणि तरी सुद्धा मात्र विजेच्या या समस्येला संपूर्ण बदलापूरकरांना सामोरे जावं लागते. त्यामुळे कुठेतरी एक नाराजी संपूर्ण बदलापूरकरांमध्ये व्यक्त केली जाते आणि लवकरात लवकर जे आहे या विजेच्या समस्यांपासून जे आहे समाधान मिळायला पाहिजे अशीच विनंती बदलापूरकर जे आहे ते करत आहेत. आपण जर बघत असाल तर पनवेल हायवेला सध्या आपण आता आलेलो आहोत आणि पनवेल हायवेला इथे स्ट्रीट लाईटचं सुद्धा काम सुरू आहे. बघत रहा आपले बदलापूर. स्वप्नालीसह तुमच्याही परिसरामध्ये वीज आहे की नाही आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगत चला. 8:30 वाजेपर्यंत वीज येईल अशी माहिती मिळते आहे, परंतु जर काम लवकर झालं तर होऊ शकतं आपल्याला लवकर वीज जी आहे ती येईल आणि जर उशीर लागला तर अजून उशीर होईल. पण 8:30 जे आहे एक टाइम देण्यात आलेला आहे. तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच येऊ द्या आणि आपले बदलापूरचा व्हॉट्सअप ग्रुप सगळ्यांनी जॉईन करा, जेणेकरून कालच ही जी माहिती आहे आपण ग्रुपमध्ये फॉरवर्ड केली होती. कारण प्रत्येक वेळेस लाईव्ह करणं जर पॉसिबल नाही झालं तर आम्ही जे आहे तुमच्यापर्यंत मेसेजेस पोहोचवतो. प्रेम सर बोलतायत ईस्टला शबरी हॉटेलच्या इथे लाईट आहे. ओके. शबरी हॉटेलच्या इथे लाईट आली आहे का आता? ठीक आहे. खूप वेळेपासून जे शबरी हॉटेलच्या इथे देखील लाईट नाही होती आणि आता तिथे लाईट आलेली आहे. अजून कुठल्या परिसरांमध्ये लाईट आलेली आहे का आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगत चला. भेटूया पुढच्या बातमीमध्ये. तोपर्यंत बघत रहा आपले बदलापूर. तुम्ही पनवेल हायवेला कधी आलेले आहात का आम्हाला तेही सांगा. सध्या आपण पनवेल हायवेला आहोत आणि या स्पॉटला तुम्ही आलेले आहात का फिरण्यासाठी तेही सांगा. आणि इथे आता जो काही अंधार होता तो अंधार दूर होणार आहे, कारण पनवेल हायवेला आपल्याला स्ट्रीट लाईट जे आहेत त्या लावताना दिसत आहेत, म्हणजे लावण्याचं काम आता हाती घेण्यात आलेलं आहे. मात्र या किती दिवस चालू राहतील हा प्रश्नचिन्ह आहे. फक्त लावलेले आहेत पण चालू होतील की नाही हे आपण लाईव्ह करू आणि तेव्हाच माहिती पडेल. बघत रहा आपले बदलापूर. स्वप्नालीसह धन्यवाद.